नमस्कार. प्रेमाने बोला. धन निरंकार. संत जनानो, आज आपण थोड्या गप्पा मारूयात. समजा तुम्ही बाजारात गेला आणि 1,00,000 रुपये किमतीचा मोबाईल आणला आणि किचनमध्ये भाजी ठेवण्यासाठी, कांदा कापण्यासाठी, टोमॅटो कापण्यासाठी त्याचा वापर करायला, तर लोक काय म्हणतील? किती वेडा आहे हा माणूस, एवढा किमती मोबाईल आणि याचा वापर काय करतोय? तुम्हाला पण ऐकून हसू आलं असेल ना? पण खरं सांगू का, मानवी आयुष्याचंही असंच आहे. ह्या ईश्वरानं आम्हाला किती अनमोल असा ध्येय दिलाय, पण आपण त्याचा वापर काय करतोय? सकाळी उठायचं, धावपळ करायची, पैसा कमवायचा, जेवायचं आणि झोपायचं, बस एवढंच आपलं आयुष्य आहे का? 184 जीव प्राण्यांच्या जीवयुनीनंतर हा मनुष्य देह मिळतो असं संत म्हणतात. मग असं या मनुष्य जन्माचं उद्देश काय, उद्दिष्ट काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत निरंकारी विचारानुसार पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रेमाने बोला. पहिल्यांदा आपण बघूया की मानवी जीवन एवढं मौल्यवान का? या संत जनानो, तुमचं आमचं भाग्य आहे की आम्हाला हा मानव देह प्राप्त झाला. कारण बघा, रस्त्यावरचा कुत्रा घ्या किंवा झाडावरचा एखादा पक्षी घ्या किंवा जंगलातला सिंह घ्या, ह्या सर्वांचं जीवन साध्यबद्ध असतं. कधी रस्त्यावरच्या कुत्र्याला वाटतं का की माझा जन्म कशासाठी झालाय किंवा मी या आयुष्यात काय करायचं आहे? नाही. कारण ती ताकद आणि ती शक्ती या ईश्वरानं, देवानं फक्त माणसाला दिलेली आहे. माणसाला इतर पशु पक्षी प्राण्यापेक्षा 2 शक्ती जादा दिलीत. त्या म्हणजे एक, विवेक, चांगलं काय आणि वाईट काय ही ओळखण्याची शक्ती, आणि दुसरं ईश्वर प्राप्तीची क्षमता. म्हणजे मानव देहामध्येच आपण ईश्वराला ओळखू शकतो, ईश्वराची प्राप्ती करू शकतो आणि ईश्वराचं कीर्तन भजन गाऊ शकतो. इतर कुठल्याही पशुपक्षी प्राण्यामध्ये हे वरदान मिळालेलं नाही. बघा, एका गावात एका श्रीमंत माणसाची अंगठी चिखलात हरवते. मग तो शेठजी काय करतो, त्या चिखलात आपला अंगठी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी शेजारचे म्हणतात, अहो शेठजी, चिखलामध्ये तुमचा हात घाण होतील ना? त्यावेळी शेठजी म्हणतो, हात स्वच्छ करता येतील, पण चिखलात पडलेल्या सोन्याच्या अंगठीचं मोल कमी होणार नाही. या संतजनांनो, मानवी आयुष्याचंही तसंच आहे. आपण या संसाराच्या चिखलात म्हणजे काळजी, चिंता, ताणतणाव यामध्ये अडकलोय, पण आपल्या आतमध्ये असणारा आत्मा हा त्या सोन्यावानी पवित्र आहे आणि त्या आत्म्याला परमात्म्याची ओळख करून देणं हेच तर आपलं मुख्य काम आहे. आता तुम्ही म्हणाल, महाराज, पैसे कमवणं, मुलांचं पालन पोषण करणं, घर बांधणं हे चुकीचं आहे का? अजिबात नाही. ते तर आपलं पहिलं कर्तव्य आहे. पण अंतिम ध्येय नव्हतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटं उदाहरण बघूया. समजा तुम्ही ट्रेनचं तिकीट काढलाय आणि ट्रेनमध्ये तुम्हाला खिडकीकडेची अगदी चांगली जागा मिळाली. प्रकाश आहे, एसी हवा आहे, सीट मऊ मुलायम आहे आणि प्रवास तुमचा अगदी सुखाचा चालू आहे. पण जर कोणी ट्रेनच्या त्या सीटलाच पकडून बसला आणि म्हटला, मी उतरणारच नाही, हेच माझं घर आहे, तर टीसी येईल आणि तुम्हाला हाकलून बाहेर काढेल. कारण ट्रेन हे प्रवासाचं साधन आहे, ते आपलं घर नाही. अगदी तसंच हे घर, हे पैसे, हे शरीर ही प्रवासातली साधनं आहेत. आपलं खरं घर तर निराकार परमात्माच आहे. निरंकारी मिशन अगदी सोप्या भाषेत
आपल्याला मानवी जीवनाची मुख्य 2 ध्येय सांगतं. पहिलं म्हणजे ब्रह्मज्ञान, म्हणजेच जिवंतपणे देवाची प्राप्ती करून घेणं. संत नेहमी म्हणतात, जानना ही मानना आहे. म्हणजे आपण ज्या देवाची भक्ती करतो, ज्या देवाला मानतो, त्या देवाला ओळखून घेणं हे पहिलं आपलं काम आहे. आणि एकदा का आपण त्याला ओळखलं की आपली खरी भक्ती सुरू होते. आणि मग आपल्याला समजतं की हा ईश्वर आपल्यामध्ये आणि चाहूबाजूला पसरलेला आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपली खरी भक्ती सुरुवात होते. आणि दुसरं प्रेम आणि सेवा म्हणजे माणुसकी. निरंकारी मिशन म्हणतं, मानव को मानव हो प्यारा, एक दुजे का बने सारा. म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. ज्यावेळी माणसाला समोरच्या व्यक्तीमध्ये तोच निराकार परमात्मा आहे हे समजतं, त्यावेळी त्याच्या मनातील त्याच्याविषयी असणारा राग, द्वेष, अहंकार संपून जातो आणि प्रेमाचं नातं तयार होतं. आणि मग कोणाबद्दलही मनात राग, द्वेष, अहंकार राहत नाही. विचार करा, जर रोज आपण या भावनेने जगलो तर काय बदल होईल? 1. घरातील भांडणं आपोआप मिटतील. नंबर 2. मनातील भीती आणि काळजी निघून जाईल, कारण आपल्याला समजून चुकेल की निराकार परमात्मा हा कायम माझ्या सोबतच आहे. नंबर 3. चेहऱ्यावरची चिंता आणि काळजी मिटून चेहऱ्यावर एक थोडंसं स्मित हास्य येईल. वेळ खूप वेगाने चाललाय समजनानो. हा आपला अमूल्य जन्म इतरांच्या बद्दल तक्रारी करण्यात किंवा लोकांचं कायम द्वेष काढण्यात अजिबात वाया घालवू नका. कारण हा आपल्याला जन्म अगदी सोन्यासारखा मिळालेला आहे. निरंकारी विचारांचा एकच संदेश आहे, एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. त्या एका देवाला जाणा, मग त्यालाच माना आणि मग त्याच्याशी एकरूप व्हा. जर तुम्हालाही या निराकारी ईश्वराची ओळख करून घ्यायची असेल तर जवळच्या निरंकारी सत्संगात नक्की जा. तिथं असणारी शांती आणि तिथं असणारं समाधान तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. आजची ही सोपी चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनात हे ऐकून थोडा जरी प्रकाश पडला असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासह. तोपर्यंत प्रेमाने बोला. धन्य निरंकार.